नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी सुमित शंकर सावंत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. बाप्पाच्या आगमनापासून आपण बाप्पा मोरया या कार्यक्रमामध्ये सुंदर देखावे, गणेश मंडळांनी भक्तांनी या देखाव्यांच्या माध्यमातून दिलेल्या सामाजिक संदेशासह यंदाच्या गणेशोत्सवामधील वेगळेपणाचा आढावा घेत आहोत आणि आजही आपण हा आढावा घेणार आहोत. बाप्पाच्या सेवेत गणेश भक्त मग्न आहेत. घराच्या कानाकोपऱ्यात जसं नवं चैतन्य संचारलंय तसाच नैवेद्याचा खमंगही दरवळतोय. पाहुयात आपल्या लाडक्या बाप्पासाठी अभिनेत्री पालवी कदमनं आज काय खास बनवलंय ते. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बाप्पाचा प्रसाद आज सुद्धा या स्वयंपाकघरात बनणार आहे आणि तो प्रसाद करणार आहे जिला आपण मालिका आणि चित्रपटांमध्ये पाहिलेला आहे अशी एक नवीन अभिनेत्री पालवी कदम. नमस्कार पालवी. नमस्कार. या कार्यक्रमात तुझं खूप स्वागत आहे आणि गणेशोत्सवाच्या तुला खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थातच पालवीच्या हातचा पदार्थ कोणता असणार आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता मला सुद्धा आहे. कोणता पदार्थ आहे? मी कोकणातली असल्यामुळे मी कोकणातल्या एका रेसिपीला थोडंसं माझ्या पद्धतीत मॉडर्न टच देऊन डिझाईन केलंय. बरं. मी बनवणार आहे आज नारळी चॉकलेट बर्फी. आहा. तर आपण सुरुवात करूया. नक्की. आपण सगळं साहित्य मांडून घेऊया. तयारी करूया. नारळी चॉकलेट बर्फीची सगळी तयारी आम्ही करून घेतलीये. आता काय करायचं पालवी? आपण एक पॅन घेऊया आणि त्यात आपण तूप घेणार आहोत. बर. तूप. तूप म्हणजे गोवर्धनचंच. येस. आपण घेणार आहोत गोवर्धन तूप. आपण डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत ॲज अ बेस. त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या हिशोबाने आपण हे तूप घालायचं. मी 2 स्पून वापरले, 2 टेबलस्पून्स. बरं. थोडंसं तूप तापून देऊया. हो. जरासं वापरलं की आपण यात हे डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत. सुकं खोबरं आणि तूप छान परतून घेऊया. हे परतवायचं म्हणजे कारण असं की त्याचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. बर. खोबरं छान भाजून झालं हे कळतं म्हणजे त्याचा एक खमंग सुवास असा सुटतो आणि रंगावरनं सुद्धा दिसतं. अर्थात हे खोबरं आम्ही तुपात भाजून घेतोय आणि तूप म्हणजे फक्त आणि फक्त गोवर्धनलाच प्राधान्य. कारण गोवर्धनचं तूप हे तयार झालेलं आहे गाईच्या शुद्ध दुधापासून. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये गोवर्धन घी घरी आणा आणि गणेशोत्सव आनंदाने साजरा करा. गोवर्धन तूप म्हणजे सोनेरी, दाणेदार आणि शुद्ध तूप. हे आपलं झालेलं आहे. हे थोडंसं ब्राउनिश असं म्हणजे जो त्याचा कच्चेपणा जो निघतो ते आपल्याला शेड होऊन कळतं. बरोबर. आणि हे तयार आहे. आता आपण यात घालणार आहोत साखर. बारीक केलेली म्हणजे पिठी साखर सुद्धा वापरू शकता किंवा नॉर्मल साखर सुद्धा चालेल. तुम्हाला कसं प्रमाण हवंय, जास्त गोड किंवा काय, त्या हिशोबाने तुम्ही थोडीशी साखर घालू. ओके. आपण गॅस बंद करूया. साखर यात वितळल्यानंतर ह्याला थोडासा ओलावा येणार. बरं. मग आपण त्यात घालायचंय दूध. दूध पण तुम्हाला हवा तशा कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही घालू शकता. बरं. ह्यात मिल्क पावडर घालणार आहोत त्याच्या आधी. बरं. तर ह्या मिल्क पावडरमुळे सुद्धा एक वेगळा फ्लेवर येतो आणि घट्टपणा येण्यासाठी मदत होते. येस. हे सगळं मिश्रण एकजीव राहण्यासाठी आपण मिल्क पावडर घालतोय. हे आता आपण यात घालणार आहोत दूध. ओके. दूध पण आपल्याला हळूहळू थोडं थोडं घालायचं आहे. बरं. कारण का आपण जेव्हा दूध घालतो तेव्हा कधी कधी एकदम आपल्याला ते खूप जास्त पण हो, त्यामुळे मग आपण थोडंसंच घालायचं. बरं. पण आता आपण गॅस बंद केलेला आहे कारण खूप जास्त खोबरं पण लाल झालं नाही पाहिजे कारण रंग पण छान मेंटेन करायचा आहे आपल्याला. मग आता गॅस चालू करूया की असंच ठेवायचं? आपण लावूया, गॅस चालू करूया. बारीक गॅस, मंद आचेवरच.
ही जी बर्फीसाठी लागणारी जी कन्सिस्टन्सी असते ती आपल्याला मॅच करण्यासाठी आपण थोडंसं दूध घातलंय. आणि जर अगदीच तुम्हाला वाटलं तर तुम्ही जास्त घालू शकता. बरं. आता ह्यातलं आपण थोडंसं मिश्रण बाजूला घेणार आहोत काढून. ओके. कारण आपल्याला चॉकलेटसाठी कोको पावडर मध्ये मिक्स करून एक मिश्रण बनवायचंय जे वर लागणारी लेअर आहे. अच्छा. एकदम थोडंसं आपण चॉकलेटसाठी ठेवणार आहोत. आणि हे व्हाईट बेस जो आहे तो आपण बाजूला ठेवू. बरं. हे आहे कोको पावडर. ह्याला आपल्याला फक्त थोडंसं फ्लेवर आणि रंग येण्यासाठी आपल्याला घालायचंय. तर मी 2 लहान स्पून घातलंय. त्याचा छान चॉकलेटी फ्लेवर त्यात आपण मिक्स करणार आहोत. आता हे जसं मिश्रण एकजीव झालंय ही ऍक्च्युअल कन्सिस्टन्सी चॉकलेटसाठी किंवा बर्फीसाठी आपल्याला वरच्या लेअरसाठी लागणार. गॅस बंद करूया. हो. नारळी चॉकलेट बर्फी मधली ही 2 मिश्रणं तयार झालेली आहेत. पालवी, आता काय करायचं? आपण यासाठी गॅस बंद केलाय. बरं. आपण एक मोल्ड घेणार आहोत आणि ह्यात आपण तूप लावणार आहोत आणि मग हे सेट करणार आहोत. बरं. तर आपण घेऊया गोवर्धन तूप. तूप जेव्हा जेव्हा आम्ही वापरणार तेव्हा गोवर्धनचंच वापरणार आणि तुम्ही सुद्धा वापरायचंय. अर्थात या पदार्थामध्ये, या मिठाईमध्ये आम्ही दुधाचा सुद्धा वापर केलेला आणि तेही गोवर्धनचंच होतं बरं का. आपण हे मोल्ड छान ग्रीस करायचंय म्हणजे जेव्हा आपण वड्या करू तेव्हा ते व्यवस्थित बर्फा निघू शकतं. आपण आता ह्यात हा व्हाईट जो बेस आहे तो लावणार आहोत. बरं. आधी पांढरा बेस आणि मग त्यानंतर वरती चॉकलेटचा. हे आपण सँडविच बर्फी जशी असते तसे आपण ह्याचे 2 लेअर करणार आहोत. बरं. आता आपला हा जो व्हाईट लेअर आहे तो व्यवस्थित थापून झालेला आहे. आणि हा आहे चॉकलेट लेअर जो चॉकलेटी रंगाचा. आपण हे जेव्हा गरम असतं तेव्हा आपण ते घातलं तर ते थोडंसं थापायला इझी जातं. कधी कधी गार झाल्यावर ते एकत्र एकजीव होतं. बरं. त्यामुळे त्याचं शेप किंवा असं थोडंसं बिघडण्याची शक्यता आहे. पण आपण ते गरम करून करू शकतो. आता आपण त्यात ड्रायफ्रुट्स घालणार आहोत. ओके. ड्रायफ्रुट्स म्हणजे हे शेवटचं गार्निशिंग आहे. आता आपण हे रेफ्रिजरेटर मध्ये सेट करायला ठेवूया अगदी 10 ते 15 मिनिटं. बरं. आणि मग आपण त्याचे काप करूया. ओके. पालवी, तू इथे आलीस आणि एक सुंदर रेसिपी आम्हाला करून दाखवलीस. त्याबद्दल तुझे खूप धन्यवाद. पण नुसतेच धन्यवाद नाहीत तर गोवर्धन कडून तुला ही आनंदाची गोड भेट. थँक्यू सो मच. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोड बातमी म्हणजे गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलंय. त्यांनी शुद्ध तुपापासून तयार झालेल्या मिठाया लॉन्च केल्यात ज्यामध्ये तुम्हाला पेढे, मोदक, काजू कतली, काजू पिस्ता रोल अशा मिठाया मिळतील. तेव्हा जवळच्या दुकानात लवकरच जा आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करा. यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन बरोबर. गर्वाने गोवर्धन.